नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली अर्जुनला आप्पीचा पत्ता मिळणार आहे. म्हणजे नक्की आप्पी कुठं आहे, कुठल्या गावात आहे ते अर्जुनला कळणार आहे. म्हणजे एक धागा अर्जुनच्या हाती लागणार आहे, तो म्हणजे आप्पी ही जिवंत असल्याचा. कारण एक आजी त्याला भेटणार आहे आणि ती आजी त्याला सांगणार आहे. हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आता डॉक्टरांनी अमोलवर ट्रीटमेंट सुरू केलेली असते, सगळेजण असतात. आणि मग डॉक्टर अर्जुनला म्हणतात की अहो तुमच्या लक्षात कसं येत नाही आहे, अहो आम्हाला माहिती आहे अपर्णा मॅडमच्या बाबतीत काय झालेलं आहे, पण एवढं मोठं ऑपरेशन त्याचं झालेलं आहे, एवढं नाजूक ऑपरेशन झालेलं आहे, काळजी घेणंही तेवढंच गरजेचं आहे. पण आता डॉक्टरांच्याही लक्षात ही गोष्ट येत नसते की अमोलच्या बाबतीत जे घडत आहे ते चुकीचं आहे. पण अमोलची आई त्याच्यापासून गेलेली आहे. डॉक्टर पण तेच समजून सांगत असतात. डॉक्टर म्हणत असतात की अर्जुन सर, प्लीज तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. अमोलच्या बाबतीत तुम्हाला अलर्ट राहावं लागणार आहे. जर अमोल अशाच कंडिशनला राहिला, सारखी सारखी चक्कर येणं त्याच्यासाठी चांगलं नाही, असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो, पण डॉक्टर आत्ता तो कसा आहे? डॉक्टर म्हणतात की आता त्याचा BP नॉर्मल आहे. मग अर्जुन अमोलच्या जवळ येतो, त्याला ऑक्सिजन लावलेला असतो, सगळ्या मशीन्स लावलेल्या असतात आणि बिचाऱ्या अर्जुनला खूपच काळजी वाटत असते. अर्जुन म्हणत असतो की हे कसं शक्य आहे, काहीही झालं तरी माझ्या अमोलला मी काही होऊ देणार नाही. आणि मग अर्जुन म्हणू लागतो की अमोल, मला एक गोष्ट कळतच नाही आहे रे, मला सांग ना तू नक्की काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे तू असा जर राहिला तर मी कसं जगू, सांग ना तू मला एक सांग बरं. तू जर असा हॉस्पिटलमध्ये राहायला लागला, अप्पू मला सापडत नाही आहे, माझं कसं होईल सांग ना, असं म्हणत अर्जुन ढसाढसा रडायला लागलेला असतो. तेवढ्यात बापू आणि स्वप्नील सर तिथे येतात आणि ते बोलू लागतात. बापू म्हणत असतात, स्वप्नील सर, आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. जर अर्जुन असा राहिला तर खूप अवघड होईल. अमोलने जर अर्जुनला अशा अवस्थेत पाहिलं तर अमोलला आपल्याला मॅनेज करणं, त्याला सांभाळणं खूप अवघड जाईल. आपल्याला काही करून अर्जुनला या सगळ्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे, असं बापू स्वप्नील सरांना सांगत असतात. तेव्हा बापू आणि स्वप्नील सर म्हणतात की अर्जुन असं नको करूस तू, काही झालं तरीही आता खूप गरजेचं आहे ते म्हणजे अमोलला सांभाळणं. अमोलची आई आणि बाबा दोन्हीही तुला व्हायचं आहे. अर्जुन म्हणतो, आईची माया बापासारख्या दगडाच्या काळीज असलेल्या माणसाकडून कशी मिळणार? त्यावेळेस बापू म्हणतात, ते करावं लागणार आहे तुला अर्जुन, असं बापू म्हणत अर्जुनला समजवत असतात. अमोलच्या जवळ अर्जुन राहिलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन जागा होतो कारण अमोलला पाणी हवं असतं. अर्जुन म्हणतो, थांब बाळा मी घेऊन येतो, आणि मग अमोलला पाणी देतो. आणि मग अर्जुन अमोलला समजवत असतो, अमोल तू जर असा राहायला लागलास, तू जर असा विचार करायला लागलास तर मला सांग ना बाळा, मी कसं सांभाळू, सांग बरं हे सगळं मला सांग. अप्पू मला शोधतोय मी, अप्पू मा सापडत नाही आहे. अमोल म्हणतो, अप्पू मा कधीच सापडणार नाही आहे का बाबा? तेव्हा अर्जुन म्हणतो की तसं कसं होईल, अप्पू मा आपल्याला सोडून जाऊ शकत नाही आहे, अप्पू मा खूप स्ट्रॉंग आहे, आपल्याला सोडून अप्पू मा कधीच कुठे जाणार नाही, एवढं लक्षात ठेव कायमस्वरूपी. कुणी काहीही सांगितलं तरीही अप्पू मा आपल्याला सोडून कधीच कुठे जाणार नाही. अप्पू मला पण माहिती आहे तिचा अमोल इथं काळजी करतोय, आणि त्याचबरोबर ती पण तेवढी स्ट्रॉंग आहे, तुला माहिती आहे ना अमोल, असं म्हणत अर्जुन अमोलची समजूत घालत असतो. अमोलला म्हणत असतो की पुन्हा खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करणार का तू? अमोल म्हणत असतो, नाही बाबा. मग अमोल म्हणतो की मी डॉक्टरांना सांगून येतो. अर्जुन सांगतो की मी डॉक्टरांना सांगून येतो, असं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन निघालेला असतो तेव्हा अमोल म्हणतो की बाबा म्हणल्यावर अर्जुन थांबतो. अमोल सांगू लागतो की बाबा, मला तुझ्याकडून प्रॉमिस हवं आहे, मला सोडून तू कधीच कुठं जायचं नाही. अर्जुन म्हणतो की नाही बाळा, मी तुला सोडून कधीच कुठंच जाणार नाही, मी कायमस्वरूपी तुझ्यासोबत असणार आहे. तेवढ्यातच बापू, स्वप्नील सर सर्वजण तिथं आलेले असतात. दिप्या आलेला असतो. दिप्या म्हणत असतो, अमोल बरा झालास का रे बाळा? आता लवकरात लवकर आपल्याला पुढचं काम करायचं आहे, मी पुस्तक आणलेलं आहे वाचायला. अर्जुन डॉक्टरांना जाऊन सांगून येतो आणि डॉक्टर हे तिथं आलेले असतात. आणि डॉक्टर म्हणतात, आता मी सांगणार आहे अमोलला घरी कधी सोडायचं आहे ते, असं डॉक्टर म्हणतात. तेव्हा इकडे अमोल म्हणतो की हो डॉक्टर. मग अमोल सांगू लागतो की डॉक्टर मी ठीक आहे ना,
डॉक्टर म्हणतात की हो बाळा, तू अगदी बरा आहे, ठणठणीत बरा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, असं डॉक्टर अमोलला सांगत असतात. आणि मग अमोल म्हणत असतो की आता मला घरी जायचं आहे. डॉक्टर म्हणतात की हो, जाऊ शकतो. खरंच तुमचा अमोल ना खूप स्ट्रॉंग आहे, असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की चालेल. अर्जुन बिल भरण्यासाठी जातो. डॉक्टरांनी अर्जुनला बोलवलेलं असतं. डॉक्टर अर्जुनला म्हणत असतात की तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. अमोलच्या मनावर ताण येणार नाही असा विचार करा, कारण काहीही झालं तरीही आत्ता सध्या अमोलची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर अमोल असाच विचार करत राहिला तर खूप अवघड होईल त्याच्यासाठी, त्यामुळं तुम्ही काळजी घ्या त्याची. इकडे आपल्याला पाहायला मिळतं जीजी बातमी वाचत असतात आणि पेपरमधली बातमी बघून जीजीला धक्का बसलेला असतो. ते म्हणत असतात की का अशी का बातमी दिली जाते. मग त्यांचे कार्यकर्ते जीजींना विचारतात की नक्की काय आहे, डायरेक्ट गेले म्हणून का बातमी दिली जात नाही. तेव्हा जीजी म्हणतात तसं नसतंय. राजकारणात मी एक गोष्ट शिकलोय, कायमस्वरूपी माणसाने विचार करावा, कारण काहीही झालं तरीही आपल्याला कळलं पाहिजे की शेवटचा धागा काय आहे का, माणूस आहे का अजून शिल्लक, हे आपल्याला बघणं तेवढंच गरजेचं असतं, असं जीजी सांगत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे जीजी म्हणत असतात की काही झालं तरी ती बाई जिवंत राहता कामा नये, कारण तिने आपल्याला धागा दिलेला आहे. तिनं आली होती कलेक्टर म्हणून, काम करायचं, 4 पैसे मिळत होते आणि निवांत राहायचं होतं. तिनं आपल्याशी गद्दारी करायची, आपल्याला नडायची काहीच गरज नव्हती, असं जीजीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर अर्जुन बाहेर येतो. अर्जुनला फोन आलेला असतो आणि मग अर्जुनला इकडे विचारत असतो चिंचुके की अर्जुन सर तुम्ही कुठे आहात. अर्जुन म्हणतो की इथे हॉस्पिटलमध्ये. चिंचुके म्हणू लागतो की नाही, आम्ही निघालेलो आहे. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की चालेल, मी आज अमोलबरोबर राहत आहे. त्यावेळी एक आजी तिथं हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. त्या वडापाव खात असतात आणि त्यावेळेस त्या पेपरवरती त्यांना एक फोटो दिसतो. अपर्णाची जेव्हा नियुक्ती झालेली असते तेव्हाचा तो फोटो असतो आणि नवीन कलेक्टर मॅडम आलेल्या आहेत. त्यांनी कामाचा तडाखा सुरू केलेला आहे. नवले ब्रिजला सुरू झालेलं आहे काम, हे सगळं चालू असतं. आणि अर्जुन म्हणतो की काय झालं आजी, तुम्ही कोणाबद्दल बोलताय. तेव्हा ते आजोबा म्हणू लागतात काय ऐकून घेतोयस तू हिचं, अरे ही काय तुला शहाणी वाटते का, बघ हिचं डोळ्याचं ऑपरेशन करायला आणलं, हिला दिसत नाही, सकाळी काय खाल्लंय तिच्या लक्षात राहत नाही आणि हिचं तू ऐकायला लागले आता. अर्जुन म्हणतो नाही नाही. ते आजी म्हणतात मी खरंच सांगते, ह्या मुलीला ना मी आपल्या गावात बघितलंय, असं त्या सांगत असतात. आणि अर्जुन विचारायला जात असतो. ते आजोबा म्हणत असतात नको रे, काय डोक्याला तापलं आमच्या. आता एवढा अर्जुन इन्स्पेक्टर असतो आणि तरीही ती लोक अर्जुनला कॉपरेट करत नाहीत. आजी म्हणतात की नरसोबाची वाडी. आणि मग अर्जुन त्यांना म्हणत असतो तोपर्यंत ते आजोबा घेऊन गेलेले असतात. तोपर्यंत अर्जुन त्यांच्या मागे निघालेला असतो. पण तेवढ्यातच अमोलला डिस्चार्ज मिळालेला असतो आणि हे सगळेजण आलेले असतात. बापू सगळ्यांच्या समोर सांगतात की काही झालं तरीही आता अर्जुन तू अमोलसोबत असणं गरजेचं आहे आणि तुला अमोलसोबतच राहावं लागणार आहे. आणि मग अर्जुन अमोलला घेऊन घरी येतो. डिस्चार्ज मिळालेला असतो. घरी आल्यावर पण अर्जुन म्हणत असतो की मला जावं लागेल. पण सगळेजण अर्जुनला म्हणत असतात की आजच्या दिवस तू अमोलसोबत थांब, वेळ दे अमोलला, गरजेचं आहे. आणि मग अमोलसाठी काढा घेऊन तिथे मोमा येते त्याची. आणि त्याच वेळी इकडे अर्जुन बोलत असतो आणि मग बाबा पण म्हणत असतात की अर्जुन आज तू अमोलसोबत थांब. तर आता जेवणाला घ्यायचं असतं आणि अर्जुन म्हणत असतं की हो, काळजी करायची काही गरज नाही आहे, मी आहे अमोलसोबत. इकडे रुपाली मात्र म्हणत असते की अहो तुम्हाला हे काय जे भाऊजींचं चाललं आहे ना ते खरं वाटतं का हो, तुम्हाला वाटतं का खरंच अपर्णा येईल. आणि इकडे अमोल मात्र काढा प्यायला नको म्हणत असतो. रुपाली त्याला समजवते असं नाही बाळा, काढा घेणं गरजेचं आहे तुझ्यासाठी, असं त्याला सांगू लागते. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सगळेजण जेवायला घेत असतात. अमोल त्याच्या रूममध्ये असतो. अर्जुन तिकडे येतो आणि त्याच्याशी बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की काय झालं बाळा, हे का काढलेलं होतं. तेव्हा अमोल म्हणत असतो की हे सगळं मी काढलेलं होतं कारण मा येणार होती ना. अर्जुन म्हणत असतो की हो, तू काळजी नको करू, तुझ्या माला तू दिलेलं सरप्राईज नक्की आवडेल, अजिबात काळजी करू नको, तुझी मा पुन्हा येणार आहे आणि मा तुझ्यासोबत आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळं तू बिंदास्त राहा, असं सगळं सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन अमोलची समजूत घालत असतो आणि त्याला म्हणत असतो की अप्पू मा नक्कीच येणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.